जमा होण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार बँक खात्यात 1500 रुपये नाही तर 3000 रुपये जमा होतील। डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे, मात्र लाडक्या बहिणींना अजून सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि यावेळी नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांचे दोन्ही हप्ते बँक एकदमच खात्यात जमा होणार आहे। राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 4 डिसेंबरला मिळण्याची शक्यता होती, मात्र काही नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। तर बघा बहिणींनो, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे। बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग अपडेट आलेली आहे। सर्व बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर तुम्ही बघू शकता बहिणींनो, नवीन वर्ष सुरू होताच महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी घेऊन आलेलं आहे। म्हणजेच काय तर सर्व बहिणींना या ठिकाणी सरकारने खुश केलेलं आहे। लाडक्या बहिणींना या ठिकाणी आनंदाची बातमी दिलेली आहे। तर आनंदाची बातमी अशी आहे की 2026 मध्ये मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते मिळणार आहे। म्हणजेच जवळजवळ 4500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट हीच आहे बहिणींनो की तुम्हाला 4500 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। तुम्हाला आत्तापर्यंत फक्त 1500 रुपये मिळत होते, आता तुम्हाला जवळजवळ 4500 रुपये मिळणार आहे आणि 4500 रुपये हे 3 महिन्यांचे हप्ते असणार आहे। 3 महिने कोणकोणते? तर पहिला महिना असणार आहे नोव्हेंबरचा, दुसरा महिना असणार आहे डिसेंबरचा आणि तिसरा महिना असणार आहे जानेवारीचा। असे 3 हप्ते तुम्हाला एकत्र मिळणार आहे। आता तुम्ही जर बघितलं तर 3 महिन्यांपैकी जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला आज या ठिकाणी जमा होणार आहे। म्हणजेच आज तुमच्या अकाउंटला ठिकाणी पैसे जमा होणार आहे। जर तुम्ही बघितलं तर नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता होता तर त्यासाठी जो निधी असतो तो निधीसुद्धा देखील सरकारने दिलेला आहे आणि ऑफिशियल GR आलेला आहे। तुम्हाला मी GRसुद्धा सांगितलेला होता, GR दाखवलेला होता। GRमध्ये 263.40 कोटी एवढी रक्कम सरकारने महिला व बालविकास विभागाला पाठवलेली आहे। त्यामुळे तुमच्या अकाउंटवर पैसे कधी जमा होऊ शकतात। म्हणजेच तुम्हाला आता सध्या तरी 1500 रुपये ठिकाणी जमा होणार आहे आजपासून आणि उरलेले जे काही 3000 रुपये असतील तर उरलेले 3000 रुपये तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी असे 2 हप्ते मिळून तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये मिळणार आहे आणि हे पैसे तुम्हाला कधी मिळणार आहे तर येत्या 15 दिवसामध्ये तुम्हाला मिळणार आहे, कारण की मकर संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला ते पैसे जमा केले जाणार आहे। म्हणजेच तुम्हाला आजपासून या ठिकाणी 1500 रुपये मिळणार आहे आणि हे 1500 रुपये मिळताच पुढील 14 दिवसामध्ये म्हणजे जवळजवळ 15 दिवस पकडायचे, पुढील 15 दिवसामध्ये तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहे। हे 3000 रुपये आणि हे 1500 रुपये असे टोटल जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला 4500 रुपये जमा केले जाणार आहे। ही सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आहे। तर बघा, मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर व जानेवारीचे 2 हप्ते थेट 3000 रुपये देण्याचंही नियोजन सरकार करत असल्याचं सांगितलं जात आहे। म्हणजेच काय तर तुम्हाला थेट 3000 रुपये मिळणार आहे। डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहे आणि आता तुम्हाला नोव्हेंबरचे 1500 रुपये जमा केले जाणार आहे आणि हे नोव्हेंबरचे 1500 रुपये तुम्हाला आजपासून जमा केले जाणार आहे। तर बहिणींनो, ही अपडेट कशी वाटली कमेंट करून सर्व बहिणींनी सांगायचं आहे। सर्व बहिणींची म्हणजेच या बातमीमुळे राज्यभरामधील लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड होणार असल्याचं म्हटलेलं आहे। तर बहिणींनो, ही अपडेट जर का तुम्हाला खरोखर आवडली असेल तर प्रत्येक बहिणीने व्हिडिओला लाईक करून द्यायचे। ज्या माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्यावर क्लिक करून सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायचं आहे। पण हे पैसे ज्या बहिणींची KYC झालेली आहे त्याच बहिणींना मिळणार आहे। तर कमेंट करून सांगा किती बहिणींची KYC झालेली आहे। ज्या बहिणींची KYC झाली असेल त्यांनी सांगायचं आहे की सर माझी KYC झालेली आहे। ज्या बहिणींची KYC झाली नसेल त्यांनी सांगायचं आहे की सर माझी KYC झालेली नाही आहे। ज्यांची झाली असेल त्यांना लगेच पैसे जमा होणार आहे, ज्यांची झाली नसेल त्यांची KYC केली जाणार आहे आणि मग त्यांना पैसे पाठवले जाणार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।